चला तर आज पुन्हा एकदा झेन म्हणजे साधं सरळ जीवन जगण्याची कला। एक शेतकरी एका बेकरीवाल्याला रोज 1 किलो लोणी विकत असतो आणि एकदा त्या बेकरीवाल्याच्या मनात येतं की आपण लोण्याचं वजन करायचं आणि तो एक दिवस त्या लोण्याचं वजन करतो आणि लोणी कमी भरतं। मग तो त्या शेतकऱ्यावरती खटला भरतो आणि त्याला कोर्टात खेचतो। न्यायाधीशांच्या समोर दोघं हजर राहतात आणि न्यायाधीश शेतकऱ्याला विचारतात, तू लोणी कमी का दिलंस? तर साहेब तो म्हणतो की मला कोणत्याही प्रकारचं वजन मोजमाप काही कळत नाही, मी अडाणी माणूस आहे। जज साहेब त्याला विचारतात, मग तू वजन कसं करतोस? तर माझ्याकडे एक तराजू आहे आणि त्या तराजूत मी रोज या बेकरीवाल्याकडून 1 किलो पाव घेतो। एका बाजूला 1 किलो पाव ठेवतो, दुसऱ्या बाजूला लोण्याचा गोळा ठेवतो आणि त्याला विकतो। मग आता सांगा कुणाचा दोष आहे? आणि जर का दोष असेल तर तो या बेकरीवाल्याचा दोष आहे असं शेतकरी ठामपणे सांगतो। कोणतंही काम करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हे काम मी जे करत आहे ते मी किती प्रामाणिकपणे करतोय आणि त्याचा जो मी मोबदला घेत आहे तो मी योग्य त्याचा समोरच्याला सुद्धा मोबदला देत आहे का? प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा या सवयी असतात आणि मग आपण कोणत्या प्रकारची सवय लावून घ्यायची आहे हे आपण ठरवायचं आहे। पण जेव्हा आपल्याला खोटं बोलायची असत्य बोलायची सवय लागते ना, ती इतकी अंगी बाणवली जाते की आपण सराहितपणे खोटं बोलू लागतो। पण मंडळी लक्षात ठेवा, खोट्याच्या कपाळी खोट्याचाच शिक्का बसतो। पण जेव्हा आपण खोटं बोलतो ना त्यावेळेस आपल्याला काय मिळतं किंवा आपल्यासोबतही अशाच खोट्या गोष्टी घडतात हे अगदी सहजपणे विसरून जातो। मंडळी, गोष्ट आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।